मी कथा आज प्रारंभिकपासून तुम्हाला एकच बोलतोय की स्वतःमध्ये बदल करा. जोपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये बदल वाटणार नाही, विचारात बदल वाटणार नाही, तोपर्यंत परमार्थ करायला, सेवा करायला, भक्ती करायला, साधना करायला तो आनंद प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा. जीवनामध्ये कोणतंही कार्य करत असताना अगोदर स्वतःला बघा. मायबाप, स्वतःशी संवाद करा, स्वतःशी बघा, एकदा निवडून पहा मी कोण आहे, मी काय केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ही वाणी कशा करता दिली, कान कशा करता दिली, हात कशा करता दिली. एकदा आपला हेतू जाणून घ्या रे मायबाप. नुसतं कथा नसा आणि नुसतं पूजा नका करू रे, रात्रंदिवस त्या भगवंताला नका परेशान करू. आज सगळी पूजा करतात पण आचारात, विचारात, वृत्तीमध्ये काही बदल. लोकाची निंदा, लोकाचे द्वेष यापेक्षा तो अधिकार अगोदर तयार करायचा आपल्याला. आपण मंदिरात जातो ना सर्वेश्वर भगवंताच्या, मग आपण त्याच्या लायकीचे आहोत का त्याला मागण्याच्या? लोक कोणी जातात त्याला मागत राहतो, देवा माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, मी भंडारा घालेल. अरे त्याला मागण्याची गरज नाही रे, पहिली लायकी तयार करा, पात्रता तयार करा. आपण मागण्याच्या लायकीचे आहोत का? कोणी जावं त्याला मागावं? वेडा आहे का तो? आणि देवाला वेड्याच गंती काढ रे. कोणी अगदी वर्षभर मंदिरात जात नाही पण संकट आले की मंदिरात पडतात. सडकं नारळ 20 रुपयाचं फोडतात आणि म्हणतात देवा माझं हे काम होऊ दे, मी असं करेल. एवढा सोपा नाही रे तो, एवढा सोपा नाही. त्याला मागायची गरज नाही रे. तो अंतःकरणातल्या सगळ्या भावना ओळखून मागावं. कोणाला मागावं रे? ज्याला आपल्या मनातल्या गोष्टी कळत नाही, अंतःकरण कळत नाही, त्याला मागावं लागतं. पण ज्याला मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज त्याला ऐकू येतो रे, त्याला काय मागायची गरज आहे? ज्यानं अंतःकरण तयार केलं, ज्यानं हे सगळं त्यांनी तयार केलं, आपल्या काय मनात चाललंय, काय विचार करतो हे सगळं तो जाणतोय, त्याला काय मागायची आवश्यकता आहे? मागण्याच्या अगोदर लायकी तयार करा की आपण त्या लायकीचे आहोत का मागण्याच्या. पहिलं पात्र तयार करा रे. पात्र मजबूत असेल, छान असेल, पवित्र असेल तर हे दान कोणाही पात्रात नाही बसत रे. पहिले पात्र तयार करा. तो द्यायला तो फक्त देण्याकरता त्याचा अवतार आहे, घेण्याकरता नाही. तो फक्त देत राहतो. चूक आपली पात्रता नाही घ्यायला, आपण त्या लायकीचे नाही आणि पुन्हा देवाला आपण दोष देतो. म्हणून तुम्ही पूजा कोणतीही करा, कशीही करा, मला विचारू नका की महाराज आम्ही ही पूजा कशी करावी, ती पूजा. मी बोलून गेलो याच्यावर, आता मी थांबतोय मायबाप इथे. पण इथून पुढे आज जर मी बोलून गेलो की तुम्ही मरा जर म्हणत असेल आणि मरा या म्हणण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटत असेल, समाधान वाटत असेल तर मराच म्हणा. देवाला तेच आवडतंय. तुम्ही आज जी पूजा करताना, ज्या पूजेमध्ये तुमची जर श्रद्धा असेल, प्रेम असेल आणि ती पूजा करून तुम्हाला आनंद प्राप्त होत असेल तर तीच पूजा करा. कारण जाणून घेऊन जर आपण जी पूजा करतोय ना तर त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. पूजा ही जाणून घेऊन करायची नसते, तो श्रद्धेचा प्रकार आहे, तो पवित्र अंतःकरणाचा भावाचा प्रकार आहे. माहिती तुम्ही कशीही करा पण भावच महत्वाचा. भाव नसताना मंदिरात गेला ना तुम्हाला ते पाषाण दिसेल, पाषाण दगड दिसेल. लक्षात ठेवा. फार एक सुंदर सूत्र आहे, मी तुमच्या समोर मांडेल. मला वेळ नाही जास्त बोलायला, पण ऐका ना. भाव नहीं तो हर मंदिर में भाव नहीं तो हर मंदिर में. ऐका, दिखत बस पाषाण. भाव नसेल मंदिरात गेला ना तुम्ही तर ईश्वर असला तरी तुम्हाला दगड दिसेल. लक्षात ठेवा. ऐकताय ना? दगड दिसेल. पण पुढे ऐका, भाव नहीं तो हर मंदिर में दिखत बस पाषाण. भाव होय तो हर मंदिर में प्रगट हुए भगवान.
प्रगट प्रगट हुए भगवान. भाव नसताना मंदिरात गेलात ना माईबाप, तिथे ईश्वर असताना सुद्धा पाषाण दिसेल, पाषाण. पण जिथे भाव आहे, प्रेम आहे, अरे जिथे पाषाण असेल तरी तुम्हाला त्या पाषाणातून सुद्धा माझ्या जगाचा परमेश्वर दिसल्याशिवाय राहणार नाही. भावच महत्वाचा आहे. देव भावाचा भुकेला, भाव महत्वाचा आहे. भाव नसेल तर किती मोठी साधना केली, केवढा 1000 रुपयाचा हार तुम्ही भगवंताला अर्पण केला तरी तो त्या भार पाहत नाही रे. मी बोलून गेलो असेल कदाचित, मी बोललो ना त्या दिवशी, मला आठवतं मी काय काय बोललो, की भाव जर असेल तर हे पूर्ण गुलाबाचं फुल नाही वाहिलं तरी चालतं, त्या गुलाबातल्या फुलातली जी पाकळी आहे तीही जर अर्पण केली आणि भाव असेल तरी भगवान प्रसन्न होतो, लक्ष ठेवा. पण भाव महत्वाचा आहे. फुलातला सुगंध पाहणारा माझा देव नाही, माझा देव अंतःकरणातला सुगंध पाहणारा, लक्ष ठेवा. फुलातला सुगंध पाहणारा तो नाही आहे, तो सुगंध पाहणारा अंतःकरणातला. भाव ठेवा, भाव ठेवा. 2 मिनिटात एक चरित्र सांगतो आणि थांबल्या जातो माई बाबा. एक मला फार चरित्र आवडतं ते, बरं का, म्हणून सांगा वाटतं, आणि बाबाजी बसलेत म्हणून सांगतो मी. एक कंडप्पा नावाचा भक्त, मी थोडक्यात आणि लवकर सांगतो माई बाप. कोणता भक्त आहे मुलीनो? कंडप्पा. काय नाव आहे? कंडप्पा आहे. एक पारध्याचा मुलगा आहे, जंगलात राहणारा आहे, त्याला ज्ञान नाही, त्याला काय कोणत्या गोष्टीचं काय नाही. भूक लागली की आपलं मांस खावं, बस असं त्याचा धंदा उद्योग. ऐका बरं का, गोड चरित्र आहे. मी सांगणार नव्हतं पण बाबाजी आल्यामुळे चला एक मी शेवटला का सांगतो, की फक्त भाव ठेवा रे, पूजा कशी असो. आणि त्यानंतर काय झालं की तो पारधी होता. बापानं त्याला एक दिवस त्याला शिकार करायचं शिकवलं, कसं शिकार करायची, कसे पशुप्राणी मारायचे तो शिकला, पण प्रात्यक्षित करून दाखवलं नाही. मग एक दिवस बापाला त्यानं आग्रह केला की बाबा मला शिकार करायला जायचं आहे, मला जाऊ द्या. त्यानं सांगितलं बाबा नाही, तुला मी शिकवलं पण अजून प्रत्यक्षात तू शिकार केली नाही, तुला जाता येणार नाही. नाही बाबा मला जायचं. हट्ट केला आणि 2-3 नौकर आपलं शिपाई सोबत दिले, निघाला. घोडे स्वार झाले, भरधा वेगानं घोडा निघाला. मायबाप एक डुक्कर त्यांना दिसलं, हातामध्ये बाण आहे, धनुष्य बाण आहे. निघाला तो कंडप्पा, 2-3 शिपाई सोबत आहे, शिष्य सोबत आहे. आणि निघाल्यानंतर असं झालं की एक डुक्कर त्यांना दिसलं, भरधा वेगानं धनुष्याला बाण जोडला आणि त्या डुकराला मारला. पण नेमकं असं झालं, डुकराला बाण लागला, ते खाली पडलं. आणि पडल्यानंतर असं झालं की कंडप्पा इकडे तिकडे पाहू लागला, अरे खरं झालं, शिकार झाली, पण आलोय कुठं आपण याचा विचार करू. कुठं आलो? तर त्यावेळेस कंडप्पा इकडे तिकडे पाहत असताना कंडप्पाला एक शिखर दिसलं, देवळाचं शिखर दिसलं. माईबाप कंडप्पा म्हणला, अरे हे सगळं खरं झालं, पण हे शिखर कशाचं आहे एवढ्या जंगलामध्ये, एवढ्या घनघोर जंगलामध्ये? शिपाई म्हणले, बाबा असेल कशा तरी, चल आता शिकार झाली ना, चल घरी. कंडप्पा ऐकत नाही, मला त्या शिखराकडे जायचंय. कंडप्पा आणि सर्व त्या घोड्यावर स्वार झाले, त्या शिखराकडे गेले. पाहतं तर ते मंदिर अर्ध कचऱ्यानं बुजलेलं होतं. आणि त्यानंतर कंडप्पानं सांगितलं, कंडप्पा आता मंदिर पाहिलंच ना, चल घरी. कंडप्पानं सांगितलं, घरी नाही, अगोदर मंदिर स्वच्छ करू आपण, कशाचं मंदिर ते तरी बघू. कंडप्पा त्या मंदिरात गेला, एवढं पाल्यानं अर्ध भरलं होतं. पाला काढायला सुरुवात केली कंडप्पाने, पण पाला काढता काढता एक शिळा लागली. कंडप्पानं सांगितलं, अरे मधी अरे जरा दगड लागला एक, आपण दगड काढू. सगळेजण ते 3-4 जण दगडाला हलवतात, पण दगड काही निघत नाही. कंडप्पाला वाटलं मोठा दगड असेल, म्हणून कंडप्पाने जाऊ द्या, आपण पहिलं हे कचरा साफ करू. पूर्ण कचरा साफ केला आणि कंडप्पाच्या दृष्टीने एक सुंदर ज्योतिर्लिंग दिसलं. माहीबाब कंडप्पा आनंदित झाला, अरे महादेव, भोलेनाथ, भगवान शंकर, सर्वेश्वर भगवान, महादेव 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 महादेव. शिपाईला सांगितलं, अरे दुसरं कोण नाही, इथं महादेव आहे. त्यानं सांगितलं, कंडप्पा आता सगळी साफसफाई झाली ना, आता चल घरी. कंडप्पा म्हणला, आता तर घरी यायचंच नाही. अरे ते भोलेनाथ आहेत, आणि आता त्यांना सोडून आपल्याला कसं जाता येईल घरी? अरे त्यांना सोडून म्हणजे? अरे ते एकटेच होते. नाही, ते होते एकटे, त्यांना सोबत कोणी नव्हतं, आणि त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांना अंगावर पाला पातळ ओतून घेतला होता.
बघा बरं का, भाव आहे का, शब्द आहे का मायबाप. हां, आता नाही, आता आपण त्यांना स्वच्छ केलं ना, आता कोणीतरी वाघ येईल आणि बघू भोलेनाथाला खाईल. त्या कंडपाचा भाव. आणि आता मी येणार नाहीये, सांगा माझ्या वडिलांना काय, मी येणार नाही. निघून गेले. आणि आता कंडपाचा भाव आणि भक्ती कशी होती लक्षात ठेवा. हां, कंडपा काय करायचं माहिती आहे का, दारात बसायचा, देवाला बोलायचा. हां, भगवान शंकर, महादेवा, तुम्ही एवढ्या जंगलामध्ये एकटे काय करताय बरं. कोणाला बोलतोय, महादेवाला. ऐका बरं का, गोड आहे, शब्दाकडे लक्ष द्या मायबाप, टाइमपास म्हणून ऐकू नका. महादेवा, एवढ्या जंगलामध्ये तुम्ही एकटे काय करताय, कशाला आलात बरं इथे, तुम्हाला वाघ याची भीती वाटत नाही. हा, माझ्या लक्षात आलं होतं, ज्या आरती तुमच्या अंगावर सगळा पाचोळा होता ना, तुम्ही लपून बसला होता. म्हणजे वाघाच्या भीतीनं तुम्ही लपून बसला होता, म्हणून तुम्ही अंगावर सगळं पाला पाचोळा काढून ओतून घेतला होता ना. पण आता घाबरू नका, आता मी इथे आहे, वाघ येऊ देणार नाही, भीतीचं काम नाही. भगवान शंकराचं संरक्षण कंडप्पा करू लागला, जो जगाचं संरक्षण करतोय. आणि आज कंडप्पा म्हणतो मी तुमचं संरक्षण करतो. काय भाव आहे, काय प्रेम आहे. आणि कंडप्पा देवा, महादेवा, हे महादेवा, तुला भीती वाटते का रे, आता घाबरू नको बरं का, मी इथे आहे. आणि कंडप्पाने काय करायचं, रात्रंदिवस त्या दारात बसायचं बाण जोडून. आणि असा तो सेवा त्याची चालू झाली. पण कंडप्पा पूजा कशी करत होता दररोज, आता ऐका मेन. दररोज बोलावं देवाला, दररोज बोलावं. हा, आणि पण पूजा कसं करत होता, तर कंडप्पा एकदा, म्हणजे दररोज तीच पूजा राहायची. पण तुम्हाला सांगतो मी पूजा कशी होती. कंडप्पा गेला का पहिलं स्नान करायचा. स्नान झाली का, स्नान झाल्यानंतर तिथे काय ह्याचा शॅम्पू, जंगलामध्ये कसे साबण वगैरे, केससुद्धा असे कुरुडे झाले पूर्ण, असे साधू संतांचे केस असतात. हा, जटा पूर्ण वळलेल्या होत्या कंडप्पाच्या. हां, आणि कंडप्पाने स्नान झालं का विचार केला, अरे माझ्या देवाला पाणी नेण्याकरता आता जंगलात कुठे पात्र आहे, आणि पाणी तर थांबणार नाही. मग कंडप्पाने परत बुडी घ्यायची आणि जोरात त्या गुळणीत पाणी घ्यायचं तोंडामध्ये. कशाला घ्यायचं ते, देवाला आंघोळ घालाय. कशात पाणी घेतलं, तोंडामध्ये गच्च तोंड भरलं आणि निघाला कंडप्पा. पण कंडप्पाने विचारलं की माझ्या देवाला आता फुलं तरी पाहिजे ना. मग कंडप्पाने फुलं घेतली माईबाप. हां, फुलं घेतल्यानंतर फुलं ठेवायला कुठे जागा आहे, की हातात धनुष्य आहे. पुन्हा आपल्याला अजून देवाला प्रसाद घ्यायचा आहे, देवाला मध घ्यायचा. मग काय करा, फुलं कुठे ठेवावी, ते कुरडे केस झाले होते का, सगळी फुलं घेतली आणि डोक्यात खोसली. कुठे खोसली, डोक्यामध्ये. देवाला प्रसाद म्हणून कंडप्पाने अगदी शिकार पाहत होताना एक डुक्कर मारलं कंडप्पाने. त्या डुकरातलं मांस घेतलं कंडप्पाने आणि ते भाजलं म्हणतात बरं का. हा, कंडप्पाने भाजलं. आणि असं त्या शिवानंद लहरी ग्रंथामध्ये हा विषय आला की कंडप्पा अर्ध तो खाऊन घ्यायचा का, की देवाला कच्च नकोय म्हणून. हा, कंडप्पाचं भाव बघा ना रे. हा, मग कंडप्पाने पाणी कुठं घेतलंय, हा, आणि मांस घेतलं. आणि कंडप्पाने विचार केला, आता फुलं डोक्यात आहे, अजून आपल्या मध घ्यायचं आहे, भरपूर साहित्य घ्यायचं आहे. मग आता मांस घेतलं, कुठे ठेवावं, ते मांस बगलेमध्ये ठेवलं. कुठे ठेवलं, कारण एका हातात धनुष्य आहे, धनुष्य खाली ठेवता येणार नाही का. एखादा वाघ येईल, तो आपल्या झडप घाली, त्यामुळे धनुष्य तर पाहिजेच. डोक्यामध्ये काय, हा, बगलेमध्ये काय ठेवलं, मांस. आणि आता पुढे एक मोहोळ दिसलं त्यांना, त्या मोहोळ त्या ठिकाणी उठवून दिलं, त्याचा मध घेतला. एक अगदी पूर्ण पानाचं द्रोण तयार केलं आणि त्या पानात मध घेतला. एका हातात मध आहे, एका हातात धनुष्य आहे, बगलेमध्ये मांस आहे, आणि डोक्यामध्ये फुलं आहे, आणि तोंडामध्ये पाणी आहे. निघाला कंडप्पा. कोणाची सेवा करायची, कोणाची पूजा करायची, महादेवाची. गेला शिवालयामध्ये आणि तिथं गेल्यानंतर पाहतो तर काय, देवाच्या अंगावर परत कचरा पडला. आता काय साफ करायला, कारण हात गुंतले ना सगळे, आता एकही हात रिकामा नाही. मग कंडप्पाने काय केलं की आपल्या फाटलेल्या कातड्याच्या चपला होत्या ना, त्याच पायानं देवाच्या अंगावरली सगळी घाण साफ, कचरा. कशाने, पायानं, फाटलेल्या कातड्याच्या चपला, त्यानं पायानंच देवाच्या अंगावरलं पूर्ण कचरा काढला. आणि देव स्वच्छ केलं ना. आता कंडप्पा म्हणला, देवा, हा, आता आलो बरं का, आता मस्त स्नान करू आपण, छान सुंदर स्नान करू. आता पाणी कोणत्या सोन्याच्या पात्रात आणलं होतं का, कुठे पाणी होतं. मग कंडप्पाने देवाच्या समोर गेला, जोरात गुळणी देवावर मारली. हा, सगळ्या लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी विचार केला, हे शंकराचार्यांची फार सुंदर कथा आहे. त्यांना प्रश्न केला शंकराचार्यांना की शंकराचार्य,
की अहो देवावर हा कंडपा त्या ठिकाणी पाणी पिचकारी मारत होता. तो मारणार जो ज्याच्या अंगारा पिचकारी मारतो तो देवाचा देव महादेव आहे. आणि आज महादेवावर हा कंडप्पा का कसली पूजा करतो, पिचकारी मारतोय. त्यावेळी शंकराचार्य म्हणतात, अरे कंडपा तोंडातली पिचकारी मारायचं ना, त्यावेळेस भगवान शंकरला काय वाटायचं, काय वाटत असेल, कसली पूजा करतोय. पण शंकराचार्य म्हणतात त्यावेळेस भगवान असं म्हणत होते, ज्यावेळेस कंडपा पिचकाऱ्या मारायचा ना, ती गुळणी मारायचं ना देवावर, त्यावेळेस भगवान असं म्हणायचे, माझा देव सर्वेश्वर भगवान असं म्हणायचे की अरे त्रिपुरासुराचा नाश करणारा जो भगवान शंकर आहे, जो महादेव आहे, देवाचा देव महादेव आहे, तो साम सदाशिव. माझा भगवान माझे भोलेनाथ असं म्हणायचे की त्याने कोणीतरी एक पवित्र आत्मा, साधू, महात्मा आज जगातल्या 7 समुद्राचं पाणी आणतोय, जगातल्या संपूर्ण तीर्थाचं हे जल, हे निर्मळ पवित्र गंगेचं पाणी आणतोय, आणि कोणीतरी महात्मा मला हे अलौकिक मला स्नान घालतोय असं महादेवाला वाटायचं. कोणीतरी आत्मा मला स्नान घालतोय असं महादेवाला वाटायचंय. आता पाणी घातलं, आता देवाला फुलं व्हायची होती. फुलं कुठं होती? डोक्यामध्ये. कंडपा देवाच्या जवळ गेला, अशी जोरात हलवली, सगळी फुलं देवाच्या हात नाही. त्यानंतर आता देवाला मध पाहिजे, मधाने आंघोळ घातली, सगळं झालं, फुलं वाहिली. आता मला सांगा, आंघोळ घातली की देवाला प्रसाद लवकर लागतो महादेवाला. कंडपाने विचार केला, आता प्रसाद द्यावा लागेल. प्रसाद कुठं होता? बगड्यातला मांस काढलं आणि देवासमोर ठेवलं. देवाला सांगितलं, देवा हा प्रसाद आहे, दर्शन घ्यावं आणि पुन्हा संरक्षण करावं. भगवान भोलेनाथ म्हणजे अरे काय कंडपा भक्ती करतो रे. ऐका बरं, काही फार गोड मी सांगेल तुम्हाला. मांस, तोंडातलं पाणी, बगल्यातलं मांस आहे, डोक्यातली फुलं आहे. आणि विचार करू लागले देव, अरे काय कंडप आहे रे, काय कंडप आहे. तितक्यात मायबाप ऐका रे, देवाला भोळी भक्ती फार आवडते. लय चालाक माणूस नसावा, लक्षात ठेवा. भक्त अति चालाक नसावा. लक्षात ठेवा, अति चालाक भक्त नसावा. जो भोळ्यापणामध्ये सेवा करतोय ना, त्याचा भाव शुद्ध आहे पण भोळा आहे. आज कंडपाची परीक्षा पाहण्याचा माझ्या भोलेनाथाने, माझ्या साम सदाशिवाने, माझ्या सर्वेश्वर भगवंताने विचार केला, अरे हे कंडप आहे पण याच्या भक्तीमध्ये दृढता आहे का हे बघावं लागेल. भगवंतानी काय लिहिलं केली माहिती का? तितक्यात कंडपा देवाला बोलायचा, बाहेर पाहायचा, देवाला बोलायचा, बोलतच राहायचा, देवाला संवाद करायचा. आणि तितक्यात भगवंताच्या एका डोळ्यातून रक्त व्हायला सुरुवात झाली. एवढी रक्ताची पाट व्हायला प्रारंभ झाली कंडपाच्या दृष्टीला. ज्यावेळेस रक्त पाहिल्याबरोबर कंडपाच्या अंगाला शहारे उभा राहिले, तटकन उभा राहिला. अरे हे काय होत आहे, हे अचानक काय झालं माझ्या देवाला? माझ्याकडून पूजेमध्ये काही हात लागलाय का? माझ्याकडून काही चूक झाली का? हे महादेवा, हे भोलेनाथ, हे साम सदाशिवा, अरे काय चुकलं रे, या कंडपाकडून काही चुकलं का देवा, मला क्षमा कर. आणि कंडपाने रडायला प्रारंभ केला. पण देवा मला 2 डोळे, पण तुला मी असं होऊ देणार नाही, तुला त्रास होऊ देणार नाही. असं नाही, माझ्या देवाचा डोळा गेलाय, माझ्या देवाला दिसलं पाहिजे. आणि कंडपाने असा विचार केला, नाही माझ्याकडून जर झालं असेल किंवा नाही झालं तरी देवाला असं होतं, देवाला माझा त्रास होता कामा नाही. देवाचा एक डोळा गेला, पण मला किती डोळे आहेत? मला 2 डोळे, मी माझा डोळा बसवेल. कसल्याही प्रकारचा कंडपाने विचार केल्याने गेला, धनुष्य आणला मायबाप, डोळे झाकले, महादेव 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 म्हणून उजव्या हाताने त्या डोळ्यामध्ये बाण खुपसला मायबाप. आणि बाण खुपसल्याबरोबर डोळा काढला कंडपाने, ज्या डोळ्यातून रक्त येत होतं ना त्या तिथे डोळा बसवला. भगवान भोलेनाथ म्हणतात, वा 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 क्या बात आहे, वा कंडपा, वा कंडपा. पण कंडपाने ज्यावेळेस डोळ्यामध्ये बाण खुपसलं होता ना मायबाप, 1000 वेंचू एका ठिकाणी दंश करावा तसा कंडपाला त्रास होत होता, वेदना होत होत्या. किती वेदना होत असेल. अरे काटा टोचला तर आपण अगं आई म्हणतो, अरे बाप म्हणतोय, मुंगी चावली तर त्या मुंगीला रगडून टाकतो, एवढा त्रास होतोय. कंडपाने डोळा काढला रे, काय त्रास असेल. लय 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 करतो कंडपा, त्रास होतोय, आग होते, रक्त चालू आहे. पूर्ण रक्ताने माखलाय कंडप्पा, पूर्ण रक्ताने माखलाय. पण तितक्यात कंडपा एका डोळ्याला हात लावतो, भगवंताला हाक मारतो मायबाप. पण भगवंत तेवढ्या शांत नाही बसले. भगवंताने सांगितलं, काय कंडपा आहे, एवढ्यावर आपल्याला शांत बसता येणार नाही. अरे देवानं, त्या महादेवानं दुसऱ्याही डोळ्यातून रक्ताची धार सुरू झाली.
कंडपाला ही रक्ताची धार दिसल्यानंतर एका डोळ्यात हात आहे, लायलाही करतोय, त्रास होतोय. पण ज्यावेळी त्या डोळ्यातून रक्ताची धार दिसल्यानंतर कंडपाला आता फार घाबरला. अरे भगवान, हे सर्वेश्वरा, काय झालं रे, काय झालं रे, आज काय होत आहे, किती त्रास तुला होतो रे. म्हणजे त्याला स्वतःला होतो तो नाही, तुला किती त्रास होतो. काय नातं आहे भगवंताशी, काय भाव आहे. आणि त्यानंतर मायबाप, नाही देवा, असं होता का म्हणे, एक डोळा आहे मला शिल्लक, भगवंता जेवढं आहे ना मी तेवढं करेल, मी मागं नाही हटणार, नाही हटणार. कंडपाने कसला विचार केला नाही, पण आता मी हा सुद्धा डोळा बसवणार. पण एक प्रश्न आहे, जर माझा डोळा काढला तर मला काही दिसणार नाही. मग जर मला काही दिसलं नाही तर देवाला डोळा कसं बसू मी. मग कंडप्पा खाली बसला आणि त्या देवाच्या डोळ्याला एक उजवा पायला अंगठा लावला. बघा बरं, काय लक्ष द्या, काय लावला, उजवा पाय लावला, अंगठा लावला त्या डोळ्याला. आणि कंडप्पाने सांगितलं, आता मी डोळा बसू शकतो. अंगठा काढायचा आणि डोळा बसवायचा. पुन्हा बाण घेतला, एका डोळ्याचं लाहिले करत होता, रक्त होता. महादेव 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 महादेव. आणि दुसऱ्याही त्या ठिकाणी डोळ्यामध्ये बाण खुपसला आणि तो डोळा काढला मायबाप. आणि माझ्या भगवान भोलेनाथाला बसवला. पण बसवल्याबरोबर ते मंदिर हालायला प्रारंभ झाली मायबाप. अचानक दर 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 ते मंदिर हलतंय मायबाप. शंख ध्वनी होते, नगारे वाजायला प्रारंभ होते. महादेव महादेव महादेव. त्या मंदिरामध्ये लाख 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 प्रकाश आहे. घंटा हालायला प्रारंभ होतोय. महादेव महादेव. अरे पाषाण हालायला प्रारंभ होते. महादेव 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 महादेव. आणि अचानक त्या प्रकाशातून अरे जगाचा मायबाप असणार रे तो सर्वेश्वर भगवान देवादी देव महादेव प्रकट होतो मायबाप. हर 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 हर. जगाचा मायबाप प्रसन्न होतोय, प्रगट होतोय. कंडपा घाबरला, हे काय होत आहे. अचानक पुष्पवृष्टी प्रारंभ होत आहे. हे सुंदर दृश्य आज कंडपाच्या दृष्टीला अचानक दृष्टी आली आहे. आणि माझ्या भगवंताने कंडपाकडे पाहिलं. जगाच्या मालकानं भिल्लाचा मुलगा आहे, भिल्लाचा मांस वाहिलं रे, तोंडातलं गुळणी. तरी माझ्या भगवंताने कंडप्पा ये इकडे. आणि जगाच्या मालकाने कंडप्पाला घट्ट मिठी मारली. पूजा कशी होती. बगलेतलं मांस हे चांगलं होतं का वाईट होतं. वाईटच होतं ना. तोंडातलं पिचकारी गुळणी मारणे म्हणजे हे चांगलं होतं का वाईट होतं. वाईट होतं. केसातली फुलं त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करणं ही चांगली होती का वाईट होती. म्हणजे एक सुद्धा मंगल पूजा नव्हती. पण तरी जगाचा मायबाप प्रसन्न होतो आणि कंडपाला घट्ट मिठी मारतो. हे चरित्र एकच सांगतं, तुम्ही देवाला काय अर्पण करताय ना, देव तो पाहत नाही. काय ऐका आता, तो मांस वाहत होता, देवाने ते मांस नाही पाहिलं. तो केसातली फुलं वाहत होता, देवाने केसातली फुलं नाही पाहिली. अरे तो तोंडातलं धरलेलं पाणी अगदी गुळणी देवावर टाकत होता, ते पाहत नव्हता. पण करत असताना त्याचा भाव कसा होता हे महत्वाचं आहे. तुम्ही देवाची पूजा काय किती हजारो रुपयाचे फुल आणता, काय वाहताय, ते देव ते पाहत नाहीये. तुम्ही किती भावनेनं, किती प्रेमानं, किती श्रद्धेनं, किती तळमळीनं आणि किती विश्वासानं ते वाहताय, भगवान ते पाहतो. लक्ष ठेवा, भगवान वस्तू पाहत नाहीये. लाख रुपयाचा हार भगवंताला अर्पण केला, त्याला काय घेणं नाही त्या लाख रुपयाचा हारचं. लक्षात ठेवा, तुम्ही फार हार देवाला अर्पण केलेत, लाख रुपयाच्या हाराने काय घेणं देणं काय पाहत नाही तो. तो फक्त तुम्ही तो लाख रुपयाचा हार वाहताय, पण वाहत असताना तुमचा भाव किती पवित्र आहे, तुमची सेवा किती निस्वार्थ आहे, मग तो ते पाहतो. लक्षात ठेवा, किती कडे कपडे घालून किती काय खर्च करताय, ही लौकिक पूजा पाहत नाही. त्याचं या लौकिक पूजेशी घेणं देणं नाही आहे. त्याचं घेणं देणं आहे तुमच्या आतल्या पवित्र अंतःकरणाच्या भावाशी. म्हणून हे पूजा हे फार असं मी आता असं करणार आहे, मी 16 सोमवार धरणार आहे, मी लय कडक उपवास करणार आहे. द्या सोडून पहिलं भाव बदला आणि नंतर उपवास करू नका. जर भाव जर तुमचा पवित्र झाला उपवास नाही. हे टाइमपास जीवनातले बंद करा रे. खडी साखरेचं उपासन 1.5 किलो शब्दाने थोडं दुकानं बरबाद केलेत लोकांनी.
हां शाबुदाणे खाऊ शाबुदाणे खाऊ हे बंद करा. हे टाईमपास काय फरक पडणार आहे तुम्हाला आतापर्यंत? हां पहिला भाव बदला. अरे भाव जर असेल, मी सांगितलं 4 दिवसाचं शिळं फूर त्याला अर्पण करा, तो प्रसन्न आहे माझ्या. आता पुढे काय बोलू मी? हे चरित्र ऐकलं तुम्ही, आता बोलायसारखं काही नाही. म्हणून अशा कथेतून एक घ्या, आपल्या स्वतःला बदला, भाव बदला. भाव जर चांगला असेल त्याला काही गरज नाही, कशाचीही गरज नाही. प्रेम करा त्याच्यावर, त्याला प्रेम खूप आवडतं. भाव शुद्ध ठेवा, विचार चांगले ठेवा, आपलं बोलणं चांगलं ठेवा, दुसऱ्याविषयी विचार आपल्या मनात. आणि मंदिरातला देव पाहिल्यापेक्षा कधीतरी माणसातला देव पहा. मायबाप जीवनाचं कल्याण तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. पास देवाला काही मागायचं नाही. संसारातल्या गोष्टी मागू नका. साधू संताकडे हे संसारातले हे भानगडी घेऊन जाऊ नका. साधू संगत जात असताना एकच म्हणा, बस महाराजी एवढं द्या की भगवंताची सेवा, साधू संतांची सेवा, तो आदर प्रेम, बस एवढी सेवा, अन्नदान म्हणा, ही चांगली कर्म आमच्याकडून घडावीत, बस दुसरं काहीही मागायचं नाही. एवढं मागावं. एक सांगू का, जीवनाचं कल्याण होईल तुमच्या.